हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर बघा, या नाश्ता करायला. आज बाहेरून नाश्ता आणला होता, घरी काय बनवला नाही. मग त्याचे तर वडे वगैरे आणले होते, ते खायला घेतला होता नाश्ता करायला. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्तपैकी तर नाश्ता करून झाला, मग अगोदर स्वयंपाक करून घेऊ. कारण की ऊन आहे ना, त्याच्यामुळे उन्हाळ्यात जास्तच गरम होतं आहे, स्वयंपाक करू वाटत नाही दुपारी. मग सकाळ सकाळी इथं स्वयंपाक करायला घेतला. इथं डाळ शिजून घेतली होती, तर डाळीला फोडणी दिली. मस्तपैकी बघा इथं किती भारी असतं. डाळीला फोडणी दिली, भात लावला इथं कुकरमध्ये. कारण की उन्हाळ्यात ना एकतर गॅससमोर थांबू वाटत नाही, त्याच्यामुळं म्हणलं सकाळी स्वयंपाक करून घेतला ना खूप भारी होतं. नंतरला मग बाकीचे काम आपल्याला आवरायला येतात, आहे का नाही? तर बघा इथं भातालाही लावलेला आहे. म्हणलं भाजी करून घेऊ. भाताचं कुकर लावून झालं होतं. इथं शेपूची भाजी करणार आहे मी आज. साधीच करणार आहे, टमाटर वगैरे वाटण, मिरची वगैरे वाटून, हिरव्या मिरच्याची. तर इथं मी भाजी करून घेते. तुम्हालाही माझ्यासारखंच कंटाळा येतो का उन्हाळ्यात गॅससमोर थांबून स्वयंपाक करायला? ते मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा इथं आपली भाजी तयार झालेली आहे. आता फक्त आपल्या भाकरी राहिलेल्या आहेत, तर त्याही आपण करून घेऊ. तर बघा इथे भाकरी करून घेते. तर असा होता माझा आज भाकरी भाजी भात वरण एवढं केलं होतं मी आज. तर बघा माझी भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे, एकदम भारी. तर आपल्या इथं भाकरी झालेल्या आहेत. तर बघा माझ्या भाकरी झाल्या. म्हणलं अगोदर भांडे घासून घेऊ. पडले होते भांडे, ते इथं घासायला घेतले होते मी. नंतरला मग किचन साफ करायला कंटाळा येतो ना, मग अगोदरच भांडी किचन वगैरे स्वयंपाकानंतर केलं ना सोपं जातं आणि छान पण वाटतं. म्हणून मी तर भांडे घासून घेतले, किचन साफ करायला घेतलं. तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस होता. काय नाही, सकाळी घासून घेतलं होतं म्हणूनच थोडंफार असं स्वयंपाक केलं होतं, म्हणूनच पुसून घेत होती मी. बघा आपलं किचनही क्लीन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.